सरकारने ही जी कर्जमाफी केली ना, याच्यामध्ये जो रेग्युलरवर अन्याय केला ना, त्यामुळे एक पायंडा पडणार आहे. तो पायंडा असा की जे काय मोजके शेतकरी रेग्युलर राहत होते ते रेग्युलर राहणार नाहीयेत. त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आहे की आम्ही रेग्युलर राहून पाप केलं, आम्ही रेग्युलर राहून आमचा तोटा करून घेतला. कारण की मुख्यमंत्री एकीकडे म्हणतात की बँकिंग सिस्टीम वाचली पाहिजेत, त्याच्यामुळं आम्हाला कर्जमाफी करताना प्रोत्साहन अनुदान द्यायचंय. मात्र प्रोत्साहन अनुदान देत असताना ज्यांनी रेग्युलर भरलं त्यांना प्राथमिकता नाही, ज्यांनी थकवलं त्यांना 2 लाखापर्यंत माफ, ज्यांनी रेग्युलर भरलं पोटाला चिमटा काढला, तुमच्या शासनाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन शेती तोट्यात असताना सुद्धा तुमच्या बँकांचे कर्ज त्यांनी भरलं, तर त्यांना मिळालं काय? त्यांना प्रोत्साहनपर 50,000चं गाजर, आणि त्यासाठी सुद्धा त्यांना 3-4 वर्ष लागणार आहेत. 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 1.5 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलं. त्यावेळेस 25,000 रुपये रेग्युलर वाल्यांना प्रोत्साहन देण्यात आलं. ते अद्यापपर्यंत काही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. त्यानंतर 2 वर्षांनीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कर्जमाफी झाली. ते प्रोत्साहन अनुदान 25 ते 50,000 करण्यात आलं. ते सुद्धा अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. त्यानंतर आता 6 वर्षांनंतर कर्जमाफी होतीये आणि त्या तुलनेमध्ये ते 2 लाखापेक्षा जास्त प्रोत्साहन अनुदान पाहिजे होतं. मात्र ते 50,000 रुपये या दळभद्री सरकारनं ठेवलेलं आहे. त्यामुळं जो रेग्युलर राहतो, स्वतःच्या पोटाला चिमटा काढतो, वेळेप्रसंगी व्याजानं घेतो, मात्र कर्जमाफीची वाट न बघता बँकांचं कर्ज नील करतो, परत व्यवहार करतो, परत नील करतो, आणि जो बँकांना जगवतो स्वतः जगतो, आणि कृषीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा शेतकरी किंवा त्या भागातल्या बँका त्यांना वाचवण्याचं काम करतो. मात्र त्याला मारण्याचं काम हे सरकार करत असेल तर इथून पुढे कुठलाही शेतकरी रेग्युलर राहणार नाही. तुमची ही कर्जमाफी थकीतांना आधार देणारी आणि रेग्युलर राहणाऱ्यांना की तुम्ही रेग्युलर राहू नका, थकीतांकडे बघा, त्यांना कसा लाभ मिळतोय तसा तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर 5-6 वर्ष कर्ज भरू नका, तुमचं सुद्धा पुढच्या यादीत माफ होणार आहे. अशा पद्धतीचा आदर्श श्री देवेंद्र फडणवीस आपली कर्जमाफी शेतकऱ्यांसमोर ठेवते आहे. त्यामुळे तुम्हाला रेग्युलर वाल्यांची संख्या वाढवायची असेल तर थकीतांना जी 2 लाखाची कर्जमाफी देत आहे ती कर्जमाफी तशीच ठेवून तिची प्रक्रिया थांबवून रेग्युलर वाल्यांना 2 लाख रुपये देऊन त्यांची प्रक्रिया आधी सुरून त्यांच्या याद्या अपलोड करून त्यांना त्या ठिकाणी 2 लाख रुपये खात्यात टाकणं गरजेचे आहे. तरी व्यवस्था जगेल, तर बँका जगतील, तर शेतकरी जगतील, तर शेतकरी रेग्युलर राहतील. तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये. धन्यवाद.